लेक लाडकी योजना। तर लेक लाडकी योजनेबद्दलच आज या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची बातमी आहे ती पाहणार आहोत। लेक लाडकी योजनेसाठी 19,70,00,000चा निधी वितरित महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना लग्न अनुदान देण्यात येणार आहे। यासाठी 19,70,00,000चा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई मार्फत 36 जिल्ह्यांना 19,70,00,000 वितरित करण्यात आले। याबाबत जिल्हा स्तरावर, जिल्हानिहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागाअंतर्गत करण्यात येत आहे। तर तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यांमध्ये एक विशेष कॅम्प घेऊन या नोंदणी करण्यासाठी एक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता। या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलांना लाभ दिला जाईल। मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, त्यानंतर इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये, याप्रमाणे एकूण 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येईल। ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा 2 मुलींना लागू राहील। तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 1,00,000 पेक्षा जास्त नसावे। तर तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे। तरी मुलींसाठी व महिलांसाठी ही महत्त्वाची योजना असून तुम्ही तुमच्या जवळील कॅम्प मध्ये जाऊन याची संपूर्ण माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर तिथे तुम्ही अर्ज देखील करू शकता। तर नक्कीच ही माहिती महत्त्वाची वाटली तर माहिती शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण नवीन व्हिडिओ अशाच घेऊन येतो। तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।